काय आम्हाला जर वाटायलाच मतदान करावं असं वाटायला खरं लोकांवर विश्वास नाही. कुणावर पहिल्यापासून कोण आलंच नाही. जसं आम्हाला कळतं जसं आरक्षण आहे तीच डोकायची तीच आहे सगळं. बीजेपीनं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि 40 पार करून दाखवावं बस. बॅलेट पेपरवरती आता तुमचा ईमेल वरती विश्वास नाही. विश्वास 99 1001% नाही. मग आता नवदेवची निवड केली नाही आणि अक्षता टाकायला या अशी परिस्थिती झालेली आहे इंडिया आघाडीवाल्यांची. तर आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे, पण ह्या 10 वर्षात मोदी सरकारच्या 10 वर्षात मंत्री बघितला तर बाबा कृषी मंत्री कोण हेच आम्हाला माहित नाही. तुम्हाला काँग्रेसच्या काळात कृषी मंत्री कोण माहिती होतं का? काँग्रेसच्या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे म्हणजे देशाचे कृषी मंत्री होते. ईडी भ्रष्टाचार 75,000 भ्रष्टाचार आहे. एकनाथ शिंदेचा आहे का अजित पवार? दोघाचा बी आहे. अजित पवार साहेबांचा तर 75,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि पाणी मागितल्यावर मी काय उजनीत शो करू का म्हणतो. ईडी सीबीआय यांच्याकडे, बाकीचं काय नाही यांच्याकडे. लोकांना भ्या दाखवून मला काँग्रेसच्या काळात ईडी सीबीआय ही माहिती होती. नाही माहितच नव्हते आम्हाला. ईडी सीबीआय आता 2 वर्षात माहिती पडायला लागले. मला राम सातपुते वाटते. मी 10 वर्ष केंद्र सरकार झाले. अक्कलकोट रस्ता झालाय, तुळजापूर रस्ता झालाय, पंढरपूर रस्ता झालाय. जन्मपर्यंत मोदीनं चांगलं लोक काम केलंय, तेवढं लोकांनी मदत घ्यायला पाहिजे. तुम्ही लुटारूंचे सरकार झाले, त्याच्यामुळे गरिबांना त्रास आहे. खिशाला शेतकऱ्याच्या कात्री आहे, त्याच्यामुळे सगळ्या युवा वर्गाला सुद्धा नोकरी नाही. त्याच्यामुळे सर्व मतदार सक्षम आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळाला आमचे स्थानिक उमेदवार प्रणिताई शिंदे ह्या भरघोष मताने विजय होतील. नाही भाजपचा जो उमेदवार त्यांनी दिला ते 100 पट उजवा उमेदवार प्रणिताई शिंदे आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती 100% विश्वास आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी आहे. ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 80-85% हा शेतकरी शेतीवर अवलंबून आहे. बाटली पाणी विकते 20 रुपयाला आणि दुधाची बाटली विकते 23 रुपयाला लिटर. यंदा काय करायचं? आम्ही काँग्रेसला मतदान करू. काँग्रेसला विश्वास आहे का काँग्रेस? पूर्ण मी एकदा सांगितलेलं होतं की मोहिते पाटलामुळे मी आमदार झालो. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत. सोलापूर लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आज आपण उत्तर सोलापूरतील नानज या गावी आलो आहोत. या गावातील लोकांचा नेमका कौल कुणाला, प्रणिताई शिंदे की राम सातपुते? या ठिकाणी आपल्याला हेच पाहणं गरजेचं आहे की बाहेरून आलेले उमेदवार माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा सपोर्ट राहणार की प्रणिताई शिंदे यांना सपोर्ट राहणार. चला तर आपण जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी नानजकरांचं म्हणणं नेमकं काय आहे, त्यांना कुणाला यावर्षी मतदान करायचं आहे, कुणाच्या कार्यावरती ते खुश आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, एकंदरीत राम सातपुते हे माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत, त्याच पद्धतीनं मध्य सोलापूरचे विद्यमान आमदार प्रणिताई शिंदे दोघंही आमदार असताना यावेळी सोलापूर लोकसभेसाठी दोघंही रिंगणात उभे आहेत. राम सातपुते हे बीजेपीकडून उभे आहेत तर प्रणिताई शिंदे हे काँग्रेसकडून उभे आहेत. काय वाटतंय? दोघंही उमेदवार आमदार आहेत. त्यातले एक आमदारांचा जर विचार केला तर गेले 3 टर्म प्रणिताई शिंदे सोलापूर शहरामध्ये आमदारकी म्हणून काम करत आहेत आणि राम सातपुते साहेब माळशिरसमधून आमदार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत कशी आहे किंवा ते किती प्रमाणात त्या मतदारसंघाला न्याय देऊ शकले हे काय आपल्याला कल्पना नाही. कारण का तिथं मोहिते पाटलांच्या आशीर्वादानं त्यांची आमदारकी निवडून आलेली आहे असं स्वतः त्यांनी एकदा सांगितलेलं होतं की मोहिते पाटलामुळं मी आमदार झालो. आणि राहिला सोलापूर शहराचं, तर आपण सोलापूरला कायम जातो. सोलापूरपासून हाकेच्या अंतरावर आमचं गाव आहे. तर प्रणितीताईचं काम त्या मतदारसंघामध्ये चांगलं आहे. जाईजुई विचार मंचाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. खूप मोठं सुशीलकुमार शिंदे साहेब सारख्या वडिलांचा त्यांना वारसा बी आहे, पण वारसा त्यांना एकदा कामाला आला, पण त्याच्यानंतरनं त्यांनी 3 टर्मची आमदारकी खिचून आणली, ती स्वतःच्या कर्तृत्वावर आणलेली. पण आजचा जर विचार केला ह्या चालू 2024च्या लोकसभेचा, तर मागील 2 लोकसभा मतदानाच्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडून निवडून गेलेल्या खासदारांनी जे काय काम केलं त्याचा लेखाजोखा आता 2024ला जनता मागते आहे. आता कुणाला किती मतदान पडेल हा मतदारसंघाच्या जवळजवळ 550 गावांचा विचार मी सांगू शकत नाही, पण माझ्या गावाचा जर विचार केला तर आज कल बदललेला आहे. 2014-19ला जसं वाटत होतं की मोदी साहेब देशामध्ये परिवर्तन घडवून आणतील आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे लोक गेले, पण आज परिस्थिती आमच्या गावाची उलटी झालेली आहे. आज गावामध्ये बहुसंख्य तरुणाई, खास करून सांगायचं गेले, जी तरुणाई भारतीय जनता पार्टीला
आपलंसं वाटत होती तीच तरुणाई आज काँग्रेसच्या पाठीमागं उभं आहे, प्रणिताईच्या पाठीमागं उभं आहे. जवळजवळ माझ्या गावातून 70-75% हे मतदान प्रणिताईला होईल. पण वाटतंय का असं ज्याप्रमाणे 10 वर्ष तुम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने फसवणूक केली, परंतु काँग्रेसने 60 वर्ष याच्या अगोदर सत्ता भोगली होती, यावर्षी काँग्रेसकडून अपेक्षा काय आहेत? काँग्रेस पार्टीकडून बरेच अपेक्षा आहे. आणि काँग्रेसने 60 वर्षामध्ये 65 वर्षामध्ये काय केलं नाही असं काय म्हणणं म्हणजे चुकीचं ठरेल. कारण देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस ह्या देशामध्ये माझ्या माहितीनुसार सुई देखील बनत नव्हती. तर नेहरूसारख्या माणसाने ह्या देशाला खूप काही योगदान दिलेलं आहे. IIT आहे, IIM आहे, खूप मोठ्या युनिव्हर्सिटी आहे. एक सांगा, ज्या पद्धतीनं तुम्हाला वाटतंय मोदी सरकारने हे काम केलं नाही आणि कोणतं काम करावं असं काँग्रेसकडून अपेक्षा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे देशातली बेकारी आहे आणि त्याच्यानंतरनं शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. शेतकरी सुखी तर देश सुखी आहे. ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 80-85% हा शेतकरी शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीला पूरक मग जोडधंदा असेल किंवा रोजगार असेल. शेतकरी जर मजेत असेल तर सगळी जनता मजेत असेल, देश मजेत असेल. कारण देशाची अर्थव्यवस्था आपण शेतीवर सादर करतो, उद्योगधंद्यावर सादर होत नाही. पण देशातला शेतकरीच हा इतका डबघाईला आलेला आहे. म्हणजे वाढत्या आत्महत्या असतील किंवा त्याच्या मालाला भाव नसेल, पिकतंय पण बाजारात विकलं जात नाही, विकलं तर योग्य भाव मिळत नाही. जरी लाख रुपये खर्च आला तर उत्पन्न बाजारात गेल्यानंतरनं 50-60 हजार रुपये होतात. मेहनत वाया जाते आणि 40,000 रुपये त्याला लॉस मिळतं. जर अशी परिस्थिती शेतकऱ्याची राहिली तर शेतकरी कसा सुखी होईल, शेतकरी कसा श्रीमंत होईल किंवा त्याच्या घराच्या अडीअडचणी कसं दूर होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो शेतकरी 100% शेतीवर अवलंबून आहे अशा कुटुंबाचे खूप हाल आहेत सध्या. एकंदरीत अनेक वर्ष या देशाचे ऊर्जा मंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पदभार होता. त्या काळातल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी असेल, बिलावरून ती भांडणं असतील, आणि आज भाजपने घेतलेली धोरणं आणि त्याविषयीचं काय सांगाल? कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं सरकार कुणाचं बी असो, उद्योगधंद्याकडं त्या लोकांचा कल असतो. शेतीला हा कधी कायम शेतकऱ्यांना या हालापेष्ट सहनच करावं लागणार. सत्ता कुणाची बी येऊ, वीज संध्याकाळी शेतकऱ्याला मिळते. आता संध्याकाळी शेतकऱ्याला जर वीज मिळाली रात्री 10 ते पहाटे 6, तर अशा अंधारामध्ये जर शेतकरी स्वतःची शेती जगवत असेल किंवा पिकं आणत असेल तर ह्या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. एक जी खरा मालाच्या ज्या देशाचा आहे त्याला जर वीज संध्याकाळी मिळत असेल आणि त्याला संध्याकाळी काम करावं लागत असेल तर हे म्हणजे खऱ्या अर्थाने या देशाचा देश अधोगतीला गेला आहे का असं वाटतं. कारण आपण मोब म्हणतो की आपण तिसरी अर्थसत्ता बनवू, जगावर राज्य करू, पण शेतकरी सुखी असेल तर अर्थसत्ता बनेल आणि जगावर बी आपण राज्य करू. नक्कीच. या ठिकाणी आपल्यासोबत काही युवक आहेत. काय वाटते त्या ठिकाणी दोन्हीही जे उमेदवार आहेत, राम सातपुते असतील किंवा प्रणिताई शिंदे, दोन्ही तरुण आहेत. तरुणाकडून तुम्हाला कोणाकडून, आता प्रणिताईकडून अपेक्षा आहेत की भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा आहेत? मागील 10 वर्ष झालं आम्ही, मागील 5 वर्ष 2 टर्मला आम्ही मत भाजपला टाकलं होतं, पण त्यांच्याकडून काहीच आमच्या अपेक्षा कुठल्याही पूर्ण झालेल्या नाहीत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रणिताईंनी सलग 3 टर्म आमदारकी भोगली आहे. ती कशाच्या जीवावर आमदारकी भोगली? त्यांच्या कर्म आणि कर्तृत्व एवढं चांगलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्यांना आमदारकी भेटलेली आहे. आणि दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी भाजप सरकार खूप अपयशी ठरलेलं आहे. कारण कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, हमी भाव देता येत नाही. शेतकऱ्यांचे असे प्लॉट असेच सोडून द्यावं लागतात त्यांना भाव नसल्यामुळं. शेतकरी ज्यावेळेस शेतातून माल घेऊन जातो मार्केटला त्यावेळेस आता जे पेट्रोलचे आणि डिझेलचे रेट वाढलेले आहेत त्या कारणास्तव त्यांना जे भाडं वाढ झालेलं आहे त्यांचं 4 रुपये किलोला त्यांना ट्रान्सपोर्ट कॉस्ट पे करावं लागते. तुम्ही रस्त्याचा विकास केला मान्य आहे, पण पेट्रोल डिझेलची कॉस्ट वाढवले, त्याच्यातून तुम्ही पैसा गोळा करून विकास करताय, म्हणजे जनतेच्या खिशातून काढून तुम्ही विकास करताय. एकंदरीत पाहता तुम्ही मान्य की ज्या वेळेस या ठिकाणी तुम्हाला भाजपचे 2 टर्म खासदार तुम्ही निवडून दिले, एखादा विश्वास ठेवला, यावर्षी कुठंतरी बदल घडवायचा तुमच्या डोक्यात आहे, परंतु असं वाटतं का काँग्रेस सत्तेमध्ये येईल? सत्तेमध्ये येईल अगर न येईल, आम्हाला आमच्या इथला जो
स्थानिक नेता आहे जो खासदारकीसाठी आम्हाला प्रणिताई शिंदेना सपोर्ट करायचा आहे, कारण का त्यांच्या योगदानातून आमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हे आम्हाला वाटतं आहे. विश्वास आहे आज? येस, 100% विश्वास आहे त्यांच्यावरती. मग आज तुमच्यावरती म्हणजे उपरा उमेदवार आहे म्हणून असं काही नाही, फक्त भाजपवरती रोष आहे असं यातून निष्पन्न होतं? नाही, भाजपचा जो उमेदवार त्यांनी दिला ते 100% उजवा उमेदवार प्रणिताई शिंदे आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती 100% विश्वास आहे. नक्कीच. या ठिकाणी आपण तरुणाची सुद्धा मेन भूमिका काय बघितली. या ठिकाणी या लोकसभेचे 3 टर्म जे काही 10 वर्ष भाजपने या ठिकाणी कार्यकाल घेतला, आता यावरती हे तरुण सुद्धा नाराज आहेत त्या भूमिकेवरती. काय सांगाल एकंदरीत प्रणिताई शिंदे आणि राम सातपुते या ठिकाणी लोकसभेच्या रिंगणात आहे, काय होईल? प्रणिताई शिंदे एक सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनी 3 टर्म गेली शहरात बलाढ्य असं काम केलेलं आहे. राम सातपुते हे उपर उमेदवार आहेत आणि ते या भागातले नाहीत, त्यामुळे त्यांचा इथं नामनिशाण पराभव होणार आहे ही ग्वाहीत सांगतो. आम्ही ज्यावेळेस आज उमेदवारी अर्ज भरताना तिथं ऐकलं की मला काम करायचं आहे किंवा माझा वरदहस्त देवेंद्र फडणवीस सारखे उपमुख्यमंत्री त्यांच्या पाठीमागे असतं, मी नक्कीच सोलापूर शहराचा विकास करू शकतो असा आशावाद किंवा विश्वास त्या ठिकाणी तिथल्या जनतेला दिला आहे, त्याबद्दल काय वाटतंय? असे आश्वासन पोकळ कोणीही देऊ शकतात. ह्याच्या अगोदर काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते काय? शरद पवारचंद्र होते, सुशीलकुमार शिंदेसाहेब होते, पृथ्वीराज बाबा होते, अशोक चव्हाण होते. असे पोकळ आश्वासन दिलेले जनता माफ करणार नाही असे मी एक नानाच्या वतीनं ग्वाही देतो. आमचं गाव तेवढं सक्षम आहे आणि इथून द्राक्षे एक्सपोर्ट जाते. सध्या मी एक छोटा व्यापार म्हणून आहे, कांद्याला 4 रुपये किलो दरानं भाव शेतकऱ्याला घेताना मलासुद्धा लाज वाटते पैसे देताना, का तर कॉस्ट भाड्याची 4 रुपये किलो आहे. आमचे अध्यक्ष म्हणले तर या प्रमाणात आहे. रस्ते चांगले केले आहेत, मार्केट यार्डाला तुमची सेवा भरपूर लवकर ताबडतोब जाऊ शकते, पण तुम्ही जनतेच्या खिशातनं पैसा घालून तो केला ना, तुमचे स्वतःचे काय दिले का किंवा देशावर काय ऋण घेतले का? तुम्ही लुटारूंचे सरकार झाले, त्याच्यामुळे गरिबांना त्रास आहे, खिशाला शेतकऱ्याच्या कात्री आहे, त्याच्यामुळे सगळ्या युवा वर्गाला सुद्धा नोकरी नाही, त्याच्यामुळे सर्व मतदार सक्षम आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळाला आमचे स्थानिक उमेदवार प्रणिताई शिंदे ह्या भरघोष मताने विजय होतील. ठीक आहे. एकंदरीत प्रणिताई शिंदे या सोलापूर लोकसभेसाठी झाल्या, परंतु एकंदरीत आपण राजकारण पाहत असता भारताचे जे काही सर्व उमेदवार आहेत एका ठिकाणी सांगते अब की बार 400 पारचा नारा भारतीय जनता पार्टीला होते. एका साईडला तुम्ही शेतकऱ्यांची दुःख मांडताय, 4 रुपये किलो असणारा कांद्याचं तुम्ही सांगताय की शेतकऱ्याला तो कोष्ट भाव परवडत नाही. एक व्यापारी म्हणून काँग्रेसचं गेल्या 65 वर्षाखालील सरकारने जातं जे झालेलं 10 वर्षाखाली BJP सरकार, काय फरक वाटतो? मी स्वतः 2दा भाजप खासदारांना मतदान केलं, मी फसलो. ह्याच्यापुढे मी फसणार नाही. माझ्या युवा वर्गाला मी सांगणार आहे, गरिबाच्या हाताला कोण काम देईल, शेतकऱ्यांना भाव कोण देईल, त्याच्या पाठीमागे जाऊ आणि आपला विकास करून आपले प्रणिताई शिंदेला भरघोस मतानं केंद्रात पाठवू. 400 पार ही चुकीचं आहे, 150 पार सुद्धा होऊ शकत नाही साहेब. 150 पार. हां, काय सांगाल एकंदरीत इथं प्रणिताई शिंदे आणि राम सातपुते, काय वाटतं? मला राम सातपुते वाटते. मी 10 वर्ष केंद्र सरकार झाले, अक्कलकोट रस्ता झाला आहे, तुळजापूर रस्ता झाला आहे, पंढरपूर रस्ता झाला आहे. जन्मपर्यंत मोदीनं चांगलं दुःख काम केलं आहे, तेवढं लोकांनी मनात घ्यायला पाहिजे. एवढं जनतेचं प्रेम करणारा सातपुते गरिबासारखा मुलगा छान आहे. मला स्थानिक उमेदवार मस्त आवडला. स्थानिक उमेदवार सध्या प्रणिताई शिंदे आहेत, राम सातपुते हे बीडचे आहेत, परंतु विद्यमान आमदार माळशिरसचे आहेत. याबद्दल स्थानिक उमेदवार त्यांना कसं काय म्हणता येईल? माझं मत आहे बघा, आम्ही मोदीला बघून मतदान करतो, हां, बाकी कुणालाच करत नाही. सध्या या काकांनी सांगितलं की शेतकऱ्यांना 4 रुपये भाव कांद्याला मिळाला, त्याबद्दल सरकारला तुम्ही किंवा तुमच्या सरकारने असं का केलं, काय सांगू शकाल? अहो, राम मंदिर झाले, रेशन फुकट येते, खात्यावर पैसे येतात, आगदान मिळतंय, विमा मिळतंय, त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी चांगलं चालू आहे ना. अजून देशासाठी आपल्याला अजून लय पूर्ण काम व्हायचं आहे आणि मला देश महत्त्वाचा आहे. आणि अंदाजमध्ये आमच्या 99% BJPला मतदान पडणार. नक्की आम्ही BJPला मतदान केलं. पण राम मंदिरात घंटी वाजून तर लोकांचं पोट भरत नाही ना, घंटी वाजून तर लोकांचं पोट भरत नाही, त्यांना कष्ट करावं लागणार आहे, लोकांना कष्ट करावं लागणार आहे, त्यावेळेस ते कुठंतरी त्यांचं योगदान होईल शेतकऱ्यासाठी चांगलं. या ठिकाणी काय सांगाल? राम सातपुते हे आता सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कामही देश पातळीवरती चांगले आहेत, त्याच पद्धतीनं काँग्रेसनं 65 वर्ष सत्ता केली, त्याच माजी उपमुख्यमंत्र्याची मुलगी आज प्रणिताई शिंदे त्या रिंगणात उभे, काय सांगाल? नाही, भाजपला जर अख्ख्या खासदारकी एरियातनं जर उमेदवार भेटत नसेल, म्हणजे सोलापुरात एक बी माणूस लायकीचा नाही त्या खासदारकीचा, ते बीडचं पार्सल इकडे आणते म्हणल्यावर ते पार्सल बिलच पाठवावं लागणार आहे ना. भाजपवरती रोष आहे की उमेदवार? भाजपवरती रोष आहे आमचा. त्याने काहीच केलं नाही, नुसतं देखावा केला, जातीवाद, धर्मामध्ये वाद, काय बाकीचं काहीच केलं नाही. काँग्रेस व्यापारी शेतकऱ्यांच्या अनेक धोरणाबद्दल काय बोल? काय नाही, काँग्रेसचं धोरण तुम्हाला कुठलं कमी पडलं मला सांगा.
आता हे कसं आहे अचानक ॲक्सिडेंट झाला हे आलेत आणि ईडी CBI यांच्याकडं, बाकीचं काय नाही यांच्याकडं. लोकांना भ्या दाखवून तुम्हाला काँग्रेसच्या काळात ईडी सीबीआय ही माहित होती? नाही माहितच नव्हती आम्हाला. ईडी CBI आता 2 वर्षात माहिती पडायला लागले. काहीच माहित नव्हतं ईडी CBI काय सुद्धा माहित नाही. आता असं वाटतंय का की भारतीय जनता पार्टीचा पराभव करून काँग्रेस येऊ शकतं? 100% येऊ शकतं आणि महाराष्ट्रात तर येणारच. महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार. काका काय सांगाल, एकंदरीत तुमच्या पाठीमागं अनेक तुम्ही खासदार ह्या सोलापूर लोकसभेसाठी बघितलेत. यावर्षी राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत आणि प्रणिताई शिंदेकडून हे काँग्रेसकडून उभे आहेत. काय वाटतंय? काँग्रेसकडून निवडून द्या. कसं काय निवडून? कामच येते ना त्यांची. यांनी शेतकऱ्याला गाय नीट ठेवण्यात, वैरण नीट ठेवण्यात. दुधाचा भाव काय आहे? 20 रुपये. 20 रुपये. 23 बाटली पाण्याची विकते 20 रुपयाला आणि दुधाची बाटली विकते 23 रुपयाला लिटर. यंदा काय करायचं? आम्हाला काँग्रेसला मत टाकायचं. काँग्रेसला विश्वास आहे का काँग्रेस? पूर्ण विश्वास. पण यावेळेस ते मोदी तर म्हणतात आपकी बार 400 पार. 150 देऊन पार होत नाही. 400 कुठला नाही पार. 150 देऊन होत नाही ते. शेतकऱ्याच्या हमी भावाबद्दल काय? आता हमी भाव किती बी असू द्या पण शेतकऱ्या सुखी असला तर सगळं सुखी असते ते. काय वाटतंय यंदा काँग्रेसकडून प्रणिताई शिंदे आणि भारतीय जनताकडून राम सातपुते? प्रणिताई शिंदे ही एकमेव उमेदवार स्थानिक असल्यामुळे बीडचं पार्सल बीडला 100% पाठवावं लागतंय. कारण 100 रुपयाचं आपण जरी किराणा बाजार घेतला तरी आपल्याला 18 रुपये GST द्यावा लागतो. म्हणजे हे नुकसान आमचं आहे. आणि खात जरी आपण घेतला तर किराणा महिन्याला किराणा किती लागतो तुम्हाला? आम्हाला किराणा महिन्याला 4,000 रुपयाचा लागतो. 4,000 रुपयाला 8% GST, त्यातल्या 720 रुपये आमचा टॅक्स जातो. तुम्हाला 2,000 रुपये किती महिन्याला मिळतात? 4 महिन्याला. मग याच्यावरती तुम्ही कॅल्क्युलेशन कधी केलंय का? आम्ही कॅल्क्युलेशन करताय, आमचं नुकसान होत आहे आम्हाला माहीत आहे. आणि 2,000 फसवेल असं म्हणायचं? हे 1 नंबर फसवे आहेत. हे फसवेगिरी करतात. आमचं दूध शेतकऱ्यांचं 23 रुपये लिटरनं घेतात आणि हसन मुश्रीफ किंवा त्यांचे अजित पवारच्या गटाचे गोकुळ दूध ह्यांना जे आहे ते ह्यांनी दूध आश्रमशाळेला 137 रुपये लिटरनं विकतात. म्हणजे शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान आहे. आणि ह्या सरकारने काय केलं की ही बोकं मोठं व्हायचं काम केलंय. पण एकंदरीत हे सगळं अजितदादाला कळत असताना किंवा एकनाथ शिंदेला कळत असताना त्यांनी भाजपचा पाठिंबा का द्यावा? ईडी भ्रष्टाचार 75,000 भ्रष्टाचार आहे. एकनाथ शिंदेचा आहे का अजित पवार? दोघाचा बी आहे. अजित पवार साहेबांचा तर 75,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि पाणी मागितल्यावर मी काय उजनीत शिव करू का म्हणतो. ही असल्याला जर निवडून दिला आपण तर काय करायचं? ही माणसं आहे ती पिंडीवर पाय देणारी माणसं आहे ती. पिंडीचं दर्शन घ्याल तर साफ होऊन डसणार आहे ती. स्वतःच्या चुलत्याला डसले ती म्हणल्यावर गोरगरिबाला डसालाही देणार नाहीत. तर हे सरकार यायला न पाहिजे. कारण प्रणिताई शिंदे 100% येणार त्यांनी. आणि नान्नजमधलं 90% मतदान 90% आम्ही खरा कार्यकर्ता आम्ही भाजप सेनेचे होतो. पण ह्या ईडी CBI आणि शेतकऱ्याचं जे नुकसान केलंय त्याच्यामुळं आम्ही त्यांना मतदान न करता ह्यावेळेस प्रणिताई शिंदे यांना मतदान करून प्रचंड मताने आम्ही निवडून देणार. नक्कीच. काय वाटतं यंदा राम सातपुते की प्रणिताई शिंदे? मोदीच येणार. राम सातपुते. कशामुळे राम सातपुते? विकास झाला आहे भरपूर आपल्या गावचा. मला विकास कोणता झाला आहे सांगताल? आपल्या गावाचा शिरापूर उपसा सिंचन पाणी आलेलं आहे आपल्या गावाला. आणि रोड बघताय, हायवे बघताय. आणि प्रत्येकाच्या खात्यावरती 6,000 हजार रुपये केंद्र सरकार टाकते आणि राज्य सरकार पण टाकते. आणि गोरगरिबांना पहिला 500 रुपये पगार होती, आता 1,500 रुपये पगार झालेले आहे. आणि 75 वर्षाच्या पुढील वृद्धांना फ्री आहे ST प्रवास. आणि महिलांना 50% सवलत दिलेली आहे. काय सांगाल एकंदरीत राम सातपुते की प्रणिताई शिंदे? आपण मोदीसाठी मतदान करणार. बीजेपी फक्त बीजेपी. हे मतदान तुम्ही राम सातपुतेला करणार कोणाला? आपण मोदीच्या माणसासाठी. मोदीच्या माणसासाठी. नक्कीच. काय वाटतं एकंदरीत राम सातपुते की प्रणिताई शिंदे? राम सातपुते. कशामुळं? 1 नंबर भाजप भारतीय जनता पार्टीला राम सातपुते 1 नंबर कॅन्डिडेट मिळाले. तुमचा इथला आता आम्ही ज्यावेळेस मुलाखती घेतल्या त्या अनुषंगाने आम्हाला असं दिसून आलं की इथल्या लोकांना असं वाटतं की इथला उमेदवार स्थानिक उमेदवार नाहीत. स्थानिकची काय गरज नाही. ती काय देशाच्या बाहेरला नाही, देशात कुठेही उभारू शकतो मेंबर. त्याच्यामुळे काय करा, राहुल गांधी दुसऱ्या राज्यात जाऊन उभं राहतो. कर्नाटकमध्ये जाऊन वायनाडमध्ये. असं काय नाही. अख्ख्या देशाचा विकास आहे. कुठं दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. काही लोक बघणार नाही. ती 5 वर्ष झालं रेशन फुकट आहे.
परत किसान योजना, पंतप्रधान किसान योजना नरेंद्र मोदी साहेब वर्षाला 6,000 रुपये देते. राज्य शासन देतं, केंद्र शासन देतं. आयुष्यमान भारत 5 लाख एका वृद्धाला केलेला आहे. अजून काय पाहिजे? काय सांगाल तुम्ही? एकंदरीत जाणकार दिसत आहे. अनेक लोकसभेचे इलेक्शन तुम्ही पाहिले असतील. या अगोदर BJPचे सिद्धेश्वर स्वामी होते, त्याच्या अगोदर बनसोडे होते आणि त्या अगोदरचा काळ म्हणजे काँग्रेसचा काळ होता. त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांच्या फॅमिलीमधलेच सदस्य सर्व होते. यावेळेस काय होईल असं वाटतं? यावेळेस राम सातपुते निवडून येणार आणि राम सातपुते ही विकासाचा माणूस आहे. जसं अयोध्यामध्ये आपल्या मोदीनं जी रामाची मूर्ती तयार केली आहे, तसं आम्हाला ह्या उमेदवाराच्या संदर्भात आम्हाला रामाचं दर्शन मिळणार आहे यावेळेस. त्यामुळे आम्ही राम सातपुतेच्या मागं आहोत. मोदीचा हात आम्ही बळकट करणार आहोत आणि देशाला सध्या मोदीसारख्या माणसाची गरज आहे. त्यासाठी देश वाचवायचा असला तर सध्या मोदीलाच मतदान झालं पाहिजे आणि मोदीचे सगळे कॅन्डिडेट निवडून आले पाहिजे. पण एकंदरीत तुमच्या इथल्या मुलाखतीतून सांगण्यात म्हणजे लक्षात आलं की उपरा उमेदवार आहे प्रणिताई शिंदे इथले ग्राउंड लेवलचे, याच्यावर काय म्हणणं आहे? अहो ती उपरा ही काय नाही मनात आहे नाही काय, आमच्या कुटुंबातला उमेदवार आहे राम सातपुते आहे ती. त्यासाठी आमच्यासाठी काय नाही, आमच्या कुटुंबातला उमेदवार आहे. उपरा ही नाहीच राम सातपुते असं रात्रीच्या भाषणात तर आम्हाला असं जाणून आलंही काय नाही, कुटुंबापेक्षा जवळीक साधले नाही आम्हाला राम सातपुतेने. त्यासाठी आम्हाला राम सातपुते हा उमेदवार योग्य मिळाला आहे. शिंदे घराण्याबद्दल काय म्हणणं आहे? शिंदे घराणं म्हणजे लोकशाही घराणं आहे बघा. ती पारंपरिकप्रमाणे काय नाही, त्यांचे काय नाही, पहिले शिंदेसाहेब उभा केले, पुन्हा त्यांची मिसेस उभा केली, आता मुलगी उभा केली. आता काय नाही तसं त्यांच्या दुसऱ्याला कोण काय ना उमेदवार नव्हता काँग्रेस. घराणेशाही आहे त्यांची. त्यासाठी ही भाजपमध्ये घराणेशाही नाही ना काय नाही, काम करणाऱ्याला काय ना सध्या उमेदवारी मिळते आणि तो उमेदवार काम करण्यासारखा उमेदवार आहे राम सातपुते. नक्कीच. काय सांगाल एकंदरीत 2 मिनटं एकंदरीत राम सातपुते आणि प्रणिताई शिंदे काय वाटतंय? मी मोदी भक्त असल्यामुळे मला राम सातपुते. राम मोदी भक्त ठीक आहे, या भारतामध्ये अनेक असतील नसतील तो भाग वेगळा. काय वाटतंय मोदींना? मला विकासाला मत द्यायचं आहे, विकास महत्त्वाचा आहे. बरं, असं कोणता विकास केला असं वाटतं? आता जे चालू आहे ते विकास आहेच की. रस्ते आहेत, त्यात रस्ते आहेत, महिलांना तिकिटाचं दर, ST महामंडळ असेल किंवा राम मंदिर असेल. शेतकऱ्यांचं काय? मी भूमिहीन आहे त्यामुळे शेतकऱ्याबद्दल काही बोलत नाही. नक्कीच. तुम्हाला बोलायचं आहे म्हणत होता मगाशी आपण बोललो, अजून काय विचारा? काय वाटतंय तुम्हाला? काय आता हे राम सातपुते साहेब एक नंबर कॅन्डिडेट भेटले. 24 तास काम करणारा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीला. उपरा फिपरा काही सुद्धा नाही. रात्री आमच्या गावात सभा झाली, कमीत कमी 2,000 लोक होती सभेला. कमीत कमी 2,000 लोक होते. मागण्या काय केल्या राम सातपुतेला? राहिलेलं आमचं थोडं अर्धवट उपसा सिंचनचं काम राहिलेलं आहे. त्यांनी शब्द दिला उत्तर सोलापूर तालुक्याला नंदनवंदन करतो म्हणून त्यांनी जाहीर सभेत शब्द दिला आम्हाला. आणि ती 1995 साली शिरापूर उपसा सिंचन योजना मंजूर झाली. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. 97-98 ला ती मंजूर झाली, काम चालू आहे. त्याच्यानंतर जी बंद पडली होती राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतरच ते काम चालू झाले. या काळातच ते चालू आहे का बंद आहे काम? आता चालू आहे थोडं. आता 25-30% काम झाले, 70% काम झालेलं आहे. काय वाटतंय राम सातपुते की प्रणित शिंदे? राम सातपुते साहेब. बरं, कशामुळे वाटते? त्यांनी काल आमच्या नान्नजमध्ये सभा घेतली आणि उजनी धरणातलं जी गाळ काढाचं समस्या आहे तर जवळजवळ 1,000 कोटी रुपये त्याला खर्च येत आहे. त्याच्यासाठी मी निधी उपलब्ध करून खोलीकरण करून त्या सोलापूर जिल्ह्याला चांगलं पाण्याचं पिण्याच्या सोय आणि शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून दिलं असं आम्हाला आश्वासन दिलं काल त्यांनी उजनी धरणातून. समाधान आहे त्या आश्वासनावर? हां, त्या आश्वासनावर समाधान आहे. आणि आमचं जे आबा अरण्याचं जे प्रश्न आहे, मालडोक पक्षाचा आबा अरण्य, त्याच्यासुद्धा चांगल्या रीतीनं पर्यटक स्थळ व्हावं आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन जनतेची सेवा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. नक्कीच. या ठिकाणी काका काय वाटते राम सातपुते की प्रणिताई शिंदे? राम सातपुते योग्य आहे. कशामुळं? मोदीमुळं. बरं, मोदी आतापर्यंत जी मदत केली आहे गोरगरीब मोदीनेच केली आम्हाला. 4 महिन्याला 3,000-4,000 रुपये कोण द्याल ती? जे आतापर्यंत जे घ्यायचे मोदीने सगळं चांगलं केले. दुधाला भाव आहे का? भाव दुधाला काय हंगामी असते, 4 महिने असते, 4 महिने असते. त्याचं काय शेतकरी अनुदान पण मिळाले? अनुदान मिळाले, मला वीज मिळाली, पाईपलाईन मिळाली, सगळं मिळाले. मोदी मिळाले. ही लोक शेतकरी म्हणजे आम्हाला काय मिळालं नाही? काय त्यांना काय ती असते ते काय विरोधक असते बोलत असते ती. किती दिले तरी काय ह्याला कमीच पडतंय. आम्हाला जे दिले भरपूर दिले आम्हाला, भरपूर दिले मोदीने आम्हाला.
अजून काय द्यावं? या ठिकाणी बघा अनेक तरुणांनी आम्हाला सर्व मुद्दे सांगितले. शेतकऱ्याला शेतीमालाला हमीभाव नाही, दुधाची परिस्थिती इतकी घाण आहे, लाईटीची व्यवस्था नीट नाही, जिथं पाणी आहे तिथं लाईट सोडत नाही, जिथं लाईट आहे तिथं पाणी नाही, अशी एकंदरीत परिस्थिती पाहत असता काय वाटतं? एका ठिकाणी सोलापूरला उपरा उमेदवार त्या ठिकाणी राम सातपुते, तर स्थानिक माजी उपमुख्यमंत्र्याची मुलगी प्रणिताई शिंदे, काय वाटतं? आता सध्या माझे उपमुख्यमंत्री मुलगी सध्या सिटीत असून 3 टर्म सलग आमदार आहेत, हॅट्रिक मारले. त्यांचं काय तर विकास कामाचं असल्यामुळेच त्यांनी हॅट्रिक मारले आहे. उमेदवार चांगला आहे. तर हे सध्या राम सातपुते आहेत ते बाहेरून आणलेलं आयात पार्सल आहे. तर 3 टर्म झालं आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी बाहेरून स्थानिक पार्सल उमेदवार येतात. स्थानिक उमेदवार कोण नाही का? म्हणजे गेले 3 वर्ष शरद बनसोडे कुठले होते? स्थानिक नाही तर पुण्याचा, आणि हे तुमचे महाराष्ट्र काय तिकडे कर्नाटक मधले होते, आणि परत आपले हे ते बीडचे राम सातपुते ते बीडचे आहेत. यांना बदल घडवायचा आहे. हा, बदल घडवायचा आहे. मतदान कोणाला करणार? राम सातपुतेला करणार की काँग्रेस? काँग्रेस. काय नेमकं भाजपवरती रोष असण्याचं कारण? मी सध्या युवा शेतकरी, मी शेती करतो, द्राक्षी बाग आहे. सध्या आता द्राक्षी बागेला 24 ते 25 रुपये दर आहे. एकरी म्हणजे 1 किलो द्राक्ष तयार करण्यास साधारण 45 ते 50 रुपये खर्च येतो. लेबरच्या मानाने, औषधाच्या मानाने, औषधावर 18% GST आहे. आपण म्हणतो आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे, पण ह्या 10 वर्षात मोदी सरकारच्या 10 वर्षात मंत्री बघितला तर बाबा कृषी मंत्री कोण आहे हेच आम्हाला माहीत नाही. तुम्हाला काँग्रेसच्या काळात कृषी मंत्री कोण माहिती होतं का? काँग्रेसच्या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे म्हणजे देशाचे कृषी मंत्री होते, हे आम्हाला लहानपणापासून माहीत आहे. पण सध्या हे आता आम्हाला कळत असतं ह्या 10 वर्षात मोदी सरकारच्या कृषी मंत्री कोण आहे ते समजत नाही. फक्त मोदी सरकार म्हणजे मोदी आणि अमित शहा दोघंच देशाचा कारभार करू शकत नाहीत. नक्कीच या ठिकाणी अजून सुद्धा मंडळी तिथं काय वाटतंय? भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते, तर काँग्रेसकडून प्रणिताई शिंदे, काय वाटतं यंदा काय होईल लोकसभा? या मतदारसंघातनं तर सांगता येत ना आता, म्हणजे 50% लेवल आहे. 50% नाही म्हणायचं. यंदा तुम्ही कुणाला मतदान करणार? आमचं मतदान भाजपला राहणार. भाजपला. बरं, काय वाटतं? आता या सगळ्याशी सहमत आहे की ह्यांनी विरोध केला मोदींना. समोरच्या इंडिया आघाडीकडून असा कुठला चेहरा आहे का जो पंतप्रधान होईल असा? नाही, त्यांच्याकडून काय झालंय, पंतप्रधानाचा चेहरा जर त्यांनी उपस्थित केला तर त्यांची आहेही सीट सुद्धा कमी होऊ शकतात. या कारणासाठी त्यांनी पंतप्रधान चेहरा आता थांबवलंय. परंतु त्या ठिकाणी हे कसं झालं माहिती आहे का, नवरदेवाची निवड केली नाही आणि अक्षता टाकायला या अशी परिस्थिती झालेली आहे इंडिया आघाडीवाल्यांची. म्हणजे काँग्रेसवाल्यांची अशी परिस्थिती, भाजपवाल्याची हुकुमशाही चालू आहे सध्या. नाही, सहमत आपण यांच्या बोलण्याला सहमत आहोत. थोडं पंतप्रधान त्या लेवलचा अर्थतज्ञ, त्याला आर्थिक नॉलेज नाही काय पंतप्रधानाला? का कुठला अधिकार आहे त्यांना पंतप्रधान होण्याचा? भरपूर गोष्टी, एवढ्या दुर्दैवी गोष्टी आहेत भारताच्या की आपलं आर्थिक बजेट जे होतं ज्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेचं बजेट आणि आत्ता जे पंतप्रधान आहेत त्यांचं बजेट बघा. कर्जाचं डोंगर किती उभारलं हे बघा. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर एवढं कर्ज, तिसऱ्या नंबरला आरती होत असं म्हणते. हे आज चुकीचं कन्सेप्ट आहे. आमच्या गावात काल भाजपची सभा झाली, त्या सभेमध्ये हेच वाक्य आलं की भारत हे 3ऱ्या क्रमांकाला लागतं. हा चुकीचा कन्सेप्ट आहे. हे स्वतः आपले राष्ट्रवादीचे काय नाव उमेश पाटील साहेबांनी काल सांगितलं की भारत हे 3ऱ्या क्रमांक आहे. टोटल चुकीचं आहे. जपान आणि जर्मनी हे भारताच्या 100 रुपये पुढे आहे. ज्यावेळेस तुम्ही जाऊन बाहेर बघचाल, आमचे मित्र हे सर्कल गेलेलं आहे जपान जर्मनीला, तिथले फोटोग्राफ्स आम्ही बघतो ते खूप पुढे आहे जपान जर्मनी. आपल्या उगाच चुकीचं एक भ्रम पसरवायचं लोकांच्या मध्ये आणि आपलं फक्त मताचं बळकाव करायचा, हे व्हायला नाही पाहिजे. काय वाटतंय? तुम्ही बोलताय मागापासून, तुमची प्रतिक्रिया काय वाटते? एका ठिकाणी भाजप 400 पारचा नारा लगावतोय, काँग्रेसला अजून पंतप्रधानाचा उमेदवार भेटणार, काय वाटतं? फक्त BJPनं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि 40 पार करून दाखवावं बस. बॅलेट पेपरवरती. आता तुमचा ईमेलवरती विश्वास नाही? विश्वास 99 1001% नाही. आता इलेक्शन तर लागलंय ना? लागलंय मान्य, पण त्यांची हुकुमशाहीच आहे ना. हुकुमशाहीमुळे काय करणार? या हुकुमशाहीला आता काय तुम्हाला असं काय वाटत नाही का आता पलटी मारली तर समजा या ठिकाणी आता कोण उमेदवार यावं? प्रणिती शिंदे येणार. प्रणिती शिंदे. कशावर वाटते प्रणिती शिंदे यावं? कारण गेल्या वेळेस जी टर्मला BJPला मतदान पूर्ण शिवसेनेचं होतं, आता शिवसेनेचं 80% मतदान प्रणिती शिंदेला. तुम्ही या ठिकाणची शिवसेना म्हणजे कुठली शिवसेना? ठाकरे गटाची? उद्धव ठाकरे गटाची. याविषयी ठाकरे गटाची शिवसेना प्रणितीला मतदान करणार. नक्कीच या ठिकाणी बघितलं. त्याचा काय सांगाल? या ठिकाणी राम सातपुते प्रत्येक सांगतात की हिंदू धोके मे वाटतंय का? नाही, आम्ही फक्त काँग्रेसला मतदान करणार, बाकी मला काय बोलायला येत नाही. काँग्रेसला? हा, नक्कीच. या ठिकाणी आपण बघितलं
अजून सुद्धा इथं तरुण आहेत. काय वाटतंय प्रणिताई शिंदे की राम सातपुते? प्रणिताई शिंदे 100% विन होणार 2 लाख मताधिक्याने. कशामुळे वाटतंय? कारण खाली ग्रामीणमध्ये शेतकरीविषयी काही धोरण नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. भारतीय जनता पार्टीवर काहीच विषय नाही. महाराष्ट्रामध्ये विशेष करून लोक या ED CBI वर चांगले लोकसुद्धा फोडून पक्ष फोडले. हे लोकांना पटलेलं नाही अजिबात. पंतप्रधान चेहरा आहे का तुमच्याकडे? पंतप्रधानाचा चेहरा आहे ना. राहुल गांधी काय काम करू शकत नाहीत का? 1 नंबर करतात ना. काय आधी ह्याच्या अगोदर मोदी याच्या अगोदर का पंतप्रधान पदाचा चेहरा का देश काय थांबला होता का? चालूच होता की चालूच राहणार आहे कंटिन्यू. आता एकंदरीत पाहता आपण शेतमालाचा भाव असतील किंवा लाईट बिल असेल याच्यावर काय वाटतंय? अजिबात नाही. शेती उत्पादन खर्चापेक्षा खर्च जास्त व्हायला लागला आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस आमची द्राक्षे 40 रुपयांनी जात होती त्यावेळेस औषध 200 रुपयाला मिळणारं औषध आज 1000 रुपयाला झाले आणि तरी पण द्राक्षे 40-50 रुपयांनी जाते. त्याच्यामुळं मोदी सरकार आल्यापासून शेती इतकी घाट्यात गेली आहे की पूर्ण शेतकरी आता देशोधडीला लागलेला. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला कोण मतदान करेल असं वाटतच नाही ग्रामीणमध्ये. तुमच्या गावात काय होईल? नानद या चेहरा गावात कमीत कमी 2,500 ते 3,000चा लीड प्रणिताई शिंदेला भेटेल की. किती आहे मतदान गावाचे? मतदान 7,000 आहे. पण समजा 60% जरी झालं तरी मतदान 4,000 तरी होईल. तर 3,000 मतदान प्रणिताई शिंदेला होईल. नक्कीच. आजोबा काय सांगाल? एका वाक्यात तुम्हाला जास्त प्रश्न विचारत आहे. प्रणिताई शिंदे की राम सातपुते? या सरकारनं काय केले? कांद्याला मालला भाव नाही, लाईट बिल वाढविलं, पुन्हा गॅस वाढविला. मग मतं कुणाला टाकायची तुम्हीच सांगा. मग तुम्हाला 2,000 6,000 वगैरे मिळतात का? नाही मिळत नाही तुम्हाला? नाही. तुमच्यापर्यंत योजना पोहोचली नाही का? गोरगरिबाचं अन्न तोंडातलं काढलं. पण मोदीचे तुम्हाला 6,000 किंवा शेती वगैरे असले नाही त्याला 2,000 असं काय मिळालं नाही. मिळालं नाही. साहेब 2,000 रुपये देऊन तुम्ही काय उपकार करत नाहीत. 32,000 रुपये कांद्याला 3 महिन्यासाठी खर्च येतोय आणि त्याची पट्टी येते 22,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपये लॉस येत आहे. 10,000 2,000 गुणले तुम्ही 2,000 गुणले 5 महिने करा. 5 महिने अजून आम्हाला पदरचे भरावे लागतात पैसे. 2,000 दिले म्हणून कोणी उपकार करत नाही. आमच्या खिशातून काढून तुम्ही आम्हाला देताय. GST तुमच्या खाद्यपत्रावर GST वरती GST आहे. प्रत्येक गोष्टी कपडे घ्यायचे GST आहे. हे सगळ्यातून वसूल करून तुम्ही आम्हाला द्यायला लागला. दुसरं काय वैयक्तिक मोठं काम केलेलं नाही का? म्हणणं यांच्यापर्यंत योजना पोहोचलीच नाही अजून. आता काय वाटतंय? प्रणिताई शिंदे की राम सातपुते? काय आम्हाला जर मोठ्यालाच मतदान करावं असं वाटायला लागलं. खरं लोकांवर विश्वास नाही. कुणावर पहिल्यापासून कोण आलंच नाही. जसं आम्हाला कळतं जसं आरक्षण आहे तीच लोकांची तीच आहे सगळं. कुणाला करावं कुणाची राहावं आता? नक्कीच. या ठिकाणी असंख्य प्रश्नावरती ह्या नानजकर नाराज आहे. भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस आहे असो, या ठिकाणी ह्या काकांनी सांगितलं तर आम्हाला नोटावरच मतदान करायचं. अतिशय भूमिका या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलं की हे दोन्हीही उमेदवार आमच्यासाठी नको आहेत, आम्हाला नोटांवर मतदान करायचं आहे. या ठिकाणी ह्या बहिणी अतिशय सखोलमध्ये माहिती सांगितली. काकांना आम्ही 2च शब्दात विचारलं होतं की काँग्रेस की भारतीय जनता पार्टी. त्या ठिकाणी काकांनी एवढं वय कमी असताना सुद्धा बोलायचं धाडस दाखवलं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला 2,000 6,000 असला कोणताही लाभ होत नाही. काका त्या ठिकाणी तुम्हाला 2,000 6,000 आहे. जे काही नेते मंडळी हे व्हिडिओ बघत असतील नक्की त्याचा याचा आढावा घेतला, कारण त्यांच्याकडे तो नाराज आहे की आम्ही 6,000 देतोय 2,000 देतोय. या बाह्याने तसं सांगितलं की 22,000 रुपये कांद्याला खर्च येतोय, 32,000 रुपये कांद्याला खर्च येतोय आणि पट्टी 22,000 रुपये येते. अतिशय निंदनीय अशी गोष्ट या सर्व घडामोडी पाहताय शेतकऱ्यांकडून आपल्याला समजतंय. त्या ठिकाणी आता ही शेतकरी मंडळी असतील किंवा मतदार मंडळी असतील काय निर्णय घेणार हे आपल्याला नक्कीच या 2024च्या इलेक्शनमध्ये कळणार आहेत. आपण परत विजयाची ज्यावेळेस मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे परत तुमच्याकडे आम्ही येणार आहोत की नेमकं कोण जिंकलं कोण हारलं. त्यामुळे आपल्याला या उत्सुकता नेमकी लागलेली आहे की भारतीय जनता पार्टी याकडे जोर करणार की काँग्रेस या ठिकाणी निवडून येणार. त्या ठिकाणी अनेक जणांचं म्हणणं होतं की काँग्रेसला अजून इथं चेहरा पंतप्रधानांचा नाही, त्या पाठीमागं अनेक कारणं आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीकडे नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी पंतप्रधानाचे उमेदवार आहेत. ही सर्व मंडळी आपल्यापाशी आली, त्यांनी आपलं मनोगत सांगितलं. धन्यवाद.